हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर कसं आहे फ्रेंड्स, माझ्यासाठी कुणी कितीही केलं तर मी इतकी बैमानी आहे ना की मी कुणी किती जरी केलं तर मी लगी विसरून जाते. आणि माझ्या मुलीच्या लग्नाला 15-16 वर्ष झाल्यात तेव्हापासून तुम्हाला सांगते, मला नवरा नाही, मुलगा नाही, कोणीच नाही. आणि ना मला माझी मुलगी आणि तिचा नवरा सांभाळत आहे. माझा दवाखान्याचा खर्च, खाण्यापिण्याचा खर्च, फिरायचा खर्च, इकड तिकडचा खर्च, सगळा खर्च माझी मुलगी उचलत आहे बरं का. आणि एवढं सगळं माझ्या मुलीनं माझ्यासाठी केले तरी सुद्धा मला जाणीव नाही. आणि त्यांनी माझ्यासाठी किती जरी केलं तरी मी उलटी टांगडी करते बरं का. आणि माझा एवढा खर्च आहे महिन्याला, जवळजवळ एक लाख रुपये तरी मला खर्च आहे महिन्याला. खाणं पिणं, दवाखाना, ही ती खूप काही करून माझ्या मुलीनं लय केलं. म्हणजे खूप केलं माझ्यासाठी तिनं, तरी सुद्धा मला जाणीव नाही बरं का. असं माझ्या मुलीचं म्हणणं आहे. काय, जेव्हा ती गाडीत नंतर गाडी ठोकण्याचा प्रयत्न केला ना त्या माणसाला, त्यावेळेला मी तिला म्हणजे त्याला बोलले तर मुलगी पटकन मध्ये बोलली आणि मग ती त्याला म्हणते, नवऱ्याला, तुम्ही हिच्यासाठी कितीही करा बर का, तुम्ही हिच्यासाठी कितीही करा, ही कधीही तुम्हाला चांगलं समजणार नाही. आता माझ्यासाठी कुणी काय केले आणि ह्यांच्या लग्नाला किती वर्ष झाल्यात आणि ह्यांनी मला किती सांभाळलंय, किती दवाखाने केलेत, ह्यांनी मला किती खायला प्यायला घातले, ह्यांनी माझ्यासाठी किती कपडा लता, सोनं नाणं केले. मला कुणीच नाही म्हणून ही सांभाळतात मला मुलगा नाही, नवरा नाही, कुणीच नाही. आणि मी काहीच कमवत नाही, हातबल आहे. आणि ही मला सांभाळून दमलेत. म्हणून ती बोलती तशी की हिच्यासाठी कितीही करा. म्हणजेच माझ्या मुलीनं माझ्यासाठी एवढं सगळं केले तरी पण मी इतकी हलकट आई आहे की विचारू नका. खाती तिथंच उलटी करायची मला सवय आहे बरं का. आणि माझं एवढं सगळं करून माझी मुलगी आणि तिचा नवरा दमल्यात. त्यामुळं आता कुणी कोणासाठी किती केले ही तुम्हीच मला इथं कमेंटद्वारे सांगा. 4 दिवसात आलेला माणूस, त्या माणसाने माझ्यासाठी काय केले अशी माझी मुलगी म्हणती. आणि तरी पण मी त्याला चांगलं समजतच नाही. मी गाडी घेऊन गेलो तरी गाडीत येतानाचं पेट्रोल माझ्या स्वतःच्या पैशाने माझ्या मुलानं पैसे दिले बरं का. म्हणजे मी त्याच्याकडे पैसे दिले होते घरून जाताना, हे ठेव वर्षाभरी लागतील म्हणून. मला सांगा, हे मला काढायचं नाही. ह्याच्यावरून ठरवा की मी मिंदी आहे का कोण मिंदा आहे. तर येतानाचं पेट्रोल माझ्या मुलाने टाकलं, जातानाचं पेट्रोल त्यानं पैसे टाकले. येत्या वेळेला आम्ही जिथं मुक्काम केला, येत्या वेळेला मग तुम्हाला सांगते, आधी मध्ये होईल म्हणून तुम्हाला नीट सांगते मी की काय झालं एक्झॅक्टली. मग आम्ही तिथून निघालो, तिथं तसं झालं. त्याला परत मी उस्मानाबाद मध्ये म्हणत होते, गाडी थांबव, मला इथं उतरू दे, मी इथून मी बसने जाईल किंवा काय करायचं ते मी करेल बरोबर. परंतु त्यानं तिथं थांबवली नाही. शेवट मग त्यानं कुठून मधून गाडी घातली आणि त्यानं मरणाचा पाऊस, फ्रेंड्स, तुळजापूरमध्ये पाऊस नव्हता पण जसा आम्ही उस्मानाबादच्या जवळ आलो, उस्मानाबाद पासून जो पाऊस सुरू होता तर तुम्हाला सांगते, आम्हाला टेंभुर्णीपर्यंत पाऊस होता, टेंभुर्णीपर्यंत. मग आम्ही बार्शी पर्यंत पोहोचलो. बार्शीत त्याला म्हटलं, तू उस्मानाबादमध्ये तर काही गाडी थांबवली नाही, म्हटलं तू बार्शीमध्ये गाडी थांबव, मला उतरायचंय आणि मला बसनेच यायचंय बरं का. तर तुम्हाला सांगते, त्यानं म्हणला की तिनं काही बोलली असेल, ती बोलली असेल, चुकलं, मी माफी मागतो बरं का. मी म्हणलं त्याला माफी मागू नको, तुझं काही चुकलेलं नाहीये, चुकले आमचं, माझं चुकले, कारण मी तुमच्यासोबत आले किंवा मी तुम्हाला चला म्हणून मागं लागले आणि माझं खूप चुकले बरोबर की नाही. झालं. मग तुम्हाला सांगते, आम्ही बार्शीत त्याला सोडायला लावलं, सोडलं. माझा मुलगा छत्री द्यायला गेला तर ह्यानं गाडी थांबवली नाही, गाडी जोरात वळवली आणि निघून गेला. बस स्टॉपला आम्ही थांबलो, जोरदार मरणाचा पाऊस बार्शीमध्ये. मी मुलाला बसनी जायचं म्हणते तर तो बसनी यायला तयार नाही, बसचे ऍक्सिडेंट होतात, मला यायचं नाही. मग मी इथून कॅब बुक करणार म्हटलं ठीक आहे, कर कॅब बुक करायची तर, कारण असा बी खर्च होणारच होता आम्हाला. पुढं खर्च
होणारच आहे, तर मग कॅबनी जाऊया. कॅब बुक करायला गेला, कॅब बुक होईना गेली. मला तर पॅड चेंज करायचं तितकं मला त्रास व्हायला लागला की पॅड आता मला चेंज करण्याशिवाय पर्यायच नाही बरं का. पॅड घेतले, पॅड चेंज करायला जायचं, लॉजिंगला हे करायला जायचं म्हणून, तर पाऊस मारण्याचा, कपडे सगळे ओले झाले असते सगळं, म्हणजे नाही का किती भयानक आहे ती परिस्थिती, तुम्ही सांगा तशा परिस्थितीमध्ये. मग कॅब बुक करायला गेलं, कॅब बुक होईना. परत तिथं काही जणांना विचारलं तर ते म्हणे की इथं कॅब आताच बुक होत नाहीत, कॅब रात्री 9 नंतर बुक होतात. आणि बघा आम्ही तिथं स्टँडला उतरलो 7 वाजता. मग आता 2-3 तास इथं कसे काढायचे, कुठं जायचं, काय करायचं, पाऊस आहे, बाहेर बी पडता येईना बस स्टॉपच्या. मग परत मुलीनं फोन केला की तुला काही भेटलं का नाही म्हणून मुलाला. तुला काही भेटलं का नाही, तो म्हणे मला बसनी काही जायचं नाहीये, मी कॅब बुकचं बघतोय, पण कॅब रात्री 9 नंतर ही होणार आहे. मग ती त्याला म्हणे की येऊ का मी, बरं का, आम्ही इथंच आहे तर आम्ही गेलेलो नाही, येऊ का. तर मग मुलगा मला लागला म्हणायला की मम्मी जाऊ दे, गप्प बस, नाही का, आपल्याला कुठेतरी तुझं कपडे वगैरे चेंज करायचे, तर आपण जाऊया त्यांच्यासोबत, कारण इथं ती 2-3 तास थांबावं लागेल कॅब बुक व्हायला. तुम्हाला सांगते, मी नको म्हणत होते तरी मुलांनी ऐकलं नाही आणि तिला वापस बोलवलं. ती वापस आली जबरदस्तीनं, निर्लज्ज, बिना स्वाभिमानी, बेशरमबाई, अशा पद्धतीनं मला त्या गाडीत बसावं लागलं. का? फक्त मुलाच्या हट्टापुढं बसले जी ती तुम्हाला सांगते, सगळ्या रस्त्याने मुलीने एका शब्दाने सुद्धा बोलली नाही. तरी पण आम्ही उपाशीच बरं का, काही खाल्लं नाही, पिल्लं नाही. मग एका ठिकाणी हॉटेलला गाडी थांबवली, मी जाऊन चेंज केल्याच्या नंतर तुम्हाला सांगते, मग परत हँडवॉश वगैरे केला आणि मग मी परत हट्ट धरला, कारण माझ्या मुलाला मी एवढे वेळ उपाशी ठेवलं, मला इतका त्रास व्हायला लागला. 24 घंटे फ्रेंड्स, माझा मुलगा 24 तास उपाशी राहिला. म्हणजे आम्ही चौघं बी 24 तास उपाशी होतो, परंतु माझ्या मुलाला सवय नाहीये, त्याला एवढ्या वेळ उपाशी राहायची सवय नाही. ह्यांच्यामुळं माझा मुलगा उपाशी राहिला. शेवट मी मग त्या ठिकाणी थांबले, त्या ठिकाणी म्हणलं आता इथंच जेवण करायचं, पुढे जायचं नाही. मग तुम्हाला सांगते, त्या हॉटेलला थांबले. माझ्या मुलाला एवढी भूक लागली, तुटून पडला तो जेवायला. इतकं वाईट वाटलं, म्हणलं काय परिस्थिती आली, पैसा असून ह्या लोकांमुळे माझं पोरगं उपाशी गेलं. डब्बा असून सुद्धा खाता आला नाही बरं का. राहिलं जेवण वगैरे. परत तसं म्हणल्याच्या नंतर मग ते उतरले खाली, जेवण केलं. बराबर 24 तासांनी जेवण केलं फ्रेंड्स आम्ही. 24 तासांनी फक्त चहा घेतले होते 2दा. मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, मला चक्रा येत आहेत, लटलट सुटली आहे उपाशी असल्यामुळं, आणि पिरियडचं म्हणजे ते ब्लिडिंगचं त्रास. थांबलो, जेवण केलं, व्हेजमध्ये मागवलं सगळं, जेवण वगैरे केलं. जेवण केल्याच्या नंतर मग बिल दिलं मुलांनी आणि आम्ही तिथून उठल्याच्या नंतर परत गाडी चालवत मग टेंभुर्णी पर्यंत पोचलो. टेंभुर्णीमध्ये पोचल्याच्या नंतर 2 दिवसापासून झोप नव्हती. हा खड्ड्यातच गाड्या घालायचा बरं का फ्रेंड्स, सारखं. किंवा ते हे असतात स्पीड ब्रेकर, त्याच्यावर बी स्लो घेत नव्हता, धडधड करून गाडी घ्यायचा. सारखं खड्ड्यात गाडी घालायचा आणि म्हणायचा खड्डेच येतं, आणि असा नाहीतर असं करायचा, खड्डे चुकवायला असा करायचा. त्यानं गाडी व्यवस्थित चालवलीच नाही. सतत भीती वाटत राहिली काहीतरी घडते बरं का. मग मला माहिती होतं ह्याला झोप लागलेली. मग मी परत माझ्या मुलाला म्हटलं कुठंतरी रूमचं बघा म्हटलं, आणि आपण तिथं राहू, कारण मला गरज नव्हती झोपीची, परंतु जो गाडी चालवतो त्याला गरज होती झोपीची बरं का. मग ठीक आहे, 1-2 ठिकाणी विचारलं, ते रेट्स जास्ती सांगतायत. म्हटलं आता आडला हारी गाढवाचं पाय धरी आहे, म्हटलं रेट जास्ती सांगतायत म्हणून चालणार आहे का. आरामाची तर गरज आहे. घरी जर व्यवस्थित पोचायचं असेल तर आराम करणं गरजेचं आहे, नाहीतर हा कुठं ना कुठं ठोकणार, ही मला गॅरंटी होती फ्रेंड्स बरं का. म्हणून मग मी एका ठिकाणी रूम घेतली. 2 ते 3 तासाचे 4 तासाचे 1,500 रुपये दिले. 1,500 रुपये दिले. म्हटलं ठीक आहे, राहिलो. तरी पण तुम्हाला सांगते, एकीकडे तोंड करून मुलगी झोपली, बोलली नाही, काही नाही. मी पण तिला नाही, ती पण मला नाही, की एक
दुश्मन कसे असतात, दुश्मन अशा पद्धतीनं मुलगी माझ्यासोबत वागत होती. तरी पण मीच बळच जेवण करताना हे घे, सकाळी उठल्यावर बी तरी पण पेस्ट घे, हे कर, ती कर, ब्रश कर, हे तरी पण निर्लज्जासारखं. कारण आता जायचंय ना सोबत. चला परत एका ठिकाणी चहाला थांबलो, चहा घेतली. तिथं पण कोण कोणाला बोललं नाही, काय नाही. जी सकाळी उठल्याच्या नंतर तुम्हाला असं पडसर तुम्हाला सांगते इतका घोरायला लागला तिचा नवरा. म्हणजे त्याला झोप आली होती, भुकेने व्याकुळ झाला होता. मग पिसाळ्यासारखं करणारच की. मग जर तुला तसं होतंय तर एक विचार कर ना, मला किती त्रास झाला असेल किंवा माझ्या मुलाला किती त्रास झाला असेल. परंतु त्यानं फक्त आणि फक्त माझ्यासाठी सहन केला. माझ्या मुलानं स्वतःची भूक, त्याला भूक सहन होत नाही, माझ्यासाठी सहन केली. 24 तास माझ्यासाठी माझा मुलगा उपाशी राहिला आणि त्यानं स्वतःला सावरलं. आणि मी माझा राग गप्प बसून काढला. असू द्या, तरी पण तुम्हाला सांगते, देवदर्शन अर्धच झालं, पूर्ण झालं नाही. वाद झाले, तोंड वाकडी झाली. शेवट कसं तरी तुम्हाला सांगते, ती रात्रीचे आराम केल्यामुळं त्या माणसानं आम्हाला इथपर्यंत व्यवस्थित आणलं. आम्ही घरी व्यवस्थित पोचलो सुखरूप. नाहीतर तुम्हाला सांगते, आज मी तुम्हाला जिवंत दिसले नसते. माझं काही नाही हो, माझं जीवन मी जगले, मला काही वाटत नाही. माझ्या मुलाची काही चूक आहे त्याच्यामध्ये. हिचं सोडून द्या, कारण ही त्याच्या मुळे आंधळी झालेली आहे, त्याच्या प्रेमात आंधळी झालेली आहे. त्याच्या सगळ्या गोष्टी तिला मान्य आहेत. त्यानं खड्ड्यात गाडी घातली काय, कुणाला ठोकलं काय, किंवा ह्यांना नेऊन ठोकलं काय, तिला सगळं चालते. तिला कुठंही तिचा नवरा चुकीचा वाटत नाही आणि ती स्वतःही कुठं तिला चुकीची वाटत नाही. चुकीची फक्त मी एकटी आई आहे. चुकीची मी फक्त एकटी आई आहे, जिनं 9 महिने पोटात वाढवलं आणि तुमचा 20 वर्ष सांभाळ केला. बरं का, तुमचं शिक्षण केलं, तुम्हाला सगळ्या सुखसुविधा दिल्या, तुम्हाला काटा टोचू दिला नाही, तुम्हाला चांगल्या ह्याच्यात ठेवलं. बरं का, तरी पण मी वाईट आहे, मी चांगली आई नाही आहे. आज तुम्ही एवढ्या छोट्याशा ह्याच्यात राहतात, तरी पण तुम्ही सुखी आहात, तुम्ही चांगले आहात, तुझा नवरा चांगला आहे, त्याचे गुण चांगले आहेत, तो तुला कुठेही त्रास होऊ देत नाही. तर बाई, हे बघ, तू तुझ्या घरी सुखी राहा आणि मला माझ्या घरी सुखी राहू दे. माझा आता शेवटचं तुझ्याबद्दलचा व्हिडिओ असेल आणि शेवटचं तुझं माझं संबंध असेल. इथून पुढं हे बघ, ह्या कोपरापासून तुला हात जोडले की तुझा माझा कुठलाही संबंध नाही आणि तू आणि तुझा नवरा तिकडंच बघा. आणि तुझ्या नवऱ्याने मला खूप सांभाळले, लहानाचं मोठं केलंय, माझं शिक्षण केलंय, माझा नाही का दवाखाना केलाय, लाखो रुपये घातलेत माझ्यावरती, तरी पण मी तुमच्यावरती उलटी टांगडी केली. माझी मुलगी एकदम सोन्यासारखी, एकदम गुणी आणि एकदम चांगली आहे. तिनं काही चुकीचं केलं नाही, तिनं चुकीचा माणूस निवडलेला नाही, तिनं सगळं योग्य केलेलं आहे. तरी पण मी बैमान आहे आणि मी बैमान निघाली, मी उलटी करणारी निघाली. जिथं खाते तिथंच उलटी करायची मला सवय आहे, बरोबर की नाही. जो माणूस एवढ्या छोट्याशा कारणावरून कुणाला ठोकण्यापर्यंत जर जाऊ शकतो, तर ती तिच्यासोबत भांडण झाल्यावर तिच्यासोबत कसा वागत असेल, ही स्वप्नात विचार सुद्धा आपण करू शकत नाही. आणि असो तरी पण तो त्याच्यापेक्षा तो तिला चांगला जपतो. हा जो स्टेटस ठेवलेला होता ना बाई, तिला गर्व आहे तिच्या जोडीदारावर, कारण की तिचा जोडीदार त्याच्यापेक्षा स्वतःपेक्षा तिची जास्त काळजी घेतो. तर हा बघ, तो तुझ्या स्टेटसचा अर्थ मला कळला बरं का ह्या 2 दिवसात तुमच्यासोबत असताना कळला. जो स्वतःचा जर जीव धोक्यात घालतो, पण दुसऱ्यांचे सुद्धा जीव धोक्यात घालतो ना, तो किती कुणाला जपू शकतो ही मी चांगल्या पद्धतीने ओळखू शकते. तू अजून आंधळीच आहे आणि तू आयुष्यभर आंधळीच राहणार आहे आणि तुला आंधळ म्हणूनच जगली तर त्याच्यासोबत तुझा आयुष्य आहे, ही मात्र मला आता कन्फर्म झालेलं आहे. आणि आता मला कळतंय की तू का आंधळी आहे. तर हे बघ, जिथं काही चलत नसतं ना, तिथंच माणूस आंधळ, बहिरं, मुक
होत असतं. तसं तुझं झालेलं आहे माकड. त्याच्यामुळं तू आंधळी, बहिरी आणि मुकी हीच तुला शोभून दिसते. परंतु तू आमच्यावरती का चढतीये? आमच्यासाठी पण मुकी हो ना बाई, का नाही होत? आमच्यावरती वाघ म्हणून चढती आणि जिथं वाघ म्हणून चढायचं तिथं मांजरावणी गप्प बसती. का ग, तुझे डोळे खपले होते का? तुला दिसलं नाही का ती दुसऱ्याला ठोकत होता, दुसऱ्याचा जीव घेत होता आणि आमचा जीव धोक्यात घालत होता? तुला लाज नाही वाटली का? तरी पण फ्रेंड्स, त्यावेळेला मी जेव्हा बोलत होते त्यावेळेला ही काय म्हणते की हिच्यासाठी कितीही करा, तुम्ही कधीच हिच्या नजरेत चांगले नसणार आहे. म्हणजे ही आमच्यासाठी चांगलं करत होता का दुसऱ्याला ठोकत होता, आमचा जीव धोक्यात घालत होता, गाड्या नेऊन ठोकत होता? ही चांगलं होतं का आमच्यासाठी? तुम्ही सांगा. म्हणजेच ह्याचं डोकं किती सनकी माणूस आहे हा. आणि हीच मला माहिती होतं सगळ्या गोष्टी, म्हणून माझा विरोध होता. ह्या गोष्टी मला सगळ्या माहिती होत्या म्हणून माझा विरोध होता. आणि ती गोष्ट ही मला सांगत होती ना की तुला वाटतंय तसं नाही, बदललाय, अनुभव घेतला 2 दिवसामध्ये. फ्रेंड्स, कुणी जरी आडवा आलं तर हा कसल्या शिवे द्यायचा? ए मरकी तिकडं, ए खपकी तिकडं, असलं बोलत होता हा. दलिंद्री, विचार करा, विचार करा की कोण कसं आहे आणि किती चुकीचा निर्णय आहे. आता माफ करा, ह्याच्या पुढे मी काहीच बोलू शकत नाही आणि काही सांगू शकत नाही. उद्या जर तिच्यासोबत बरं वाईट काही झालं तर त्याला जिम्मेदार ती स्वतः असणार आहे आणि तो मुलगा असणार आहे. माझा त्यांच्याशी काही संबंध नाही. ना मी त्यांच्याकडे आता इथून पुढे जाणार आहे आणि नाही त्यांना मी कधीही माझ्या आयुष्यात माझ्या घरात जागा नसणार आहे. कारण मी चांगली आई नाही आहे, वाईट आई आहे आणि मी खाते तिथंच उलटी करायची सवय आहे आणि मला माझ्यासाठी त्यांनी खूप काही केले असं त्यांचं म्हणणं आहे, माझं नाही. आता मी तर तुम्हाला सांगितले किती टायमिंग झालेलं आहे की त्यांचं लग्न होऊन आणि त्यांनी माझ्यासाठी काय केले. ही त्या मुलीनं स्वतः येऊन सांगावं की माझ्यासाठी तिनं काय काय केले आणि तिच्या नवऱ्यांनी काय काय केले. मी कुणाच्याही 1 रुपयात मिंदी नाही आहे फ्रेंड्स, कुणाच्याही. मी आता जरी त्यांच्यासोबत गेले होते तर पेट्रोल माझ्या मुलांनी टाकलं येतानाच. ज्या ठिकाणी आम्ही जेवायला थांबलो होतो तिथलं बिल सुद्धा माझ्या मुलांनी दिलं आणि मुलाकडे नंतर पैसे नव्हते, मी दिलेले संपले होते. तर तुम्हाला सांगते, ज्या ठिकाणी आम्ही स्टे केलं ना, राहिलो ना, त्या रूमचं भाडं मी मुलीनं दिलं होतं. तर तिच्या पर्समध्ये तिला दाखवून पैसे ठेवले की हे बघ ही बाई 1,500 रुपये, आणि तिला ती 1,500 रुपये सुद्धा दिले. तर मी सांगा, मी माझ्यासाठी कोण काय करते आणि मी कुणाच्या 1 रुपयात मिंदी आहे आणि माझ्यासाठी कुणी काय केले. आणि जरी तुमची काही माझ्याकडे बाकी असेल ना तर मला सांगा तुम्ही कुठं कुठं काय काय केले, ते बाकी सुद्धा मी द्यायला तयार आहे. परंतु फालतूगिरीनं तोंड वापरायचं नाही. हिच्यासाठी कितीही काही करा. मी तुम्हाला जन्म दिलाय का तुम्ही मला जन्म दिलाय माझ्यासाठी काही करायला? अरे उलट्या काळजाची नीच मुलगी, ज्या आईने एवढं सगळं घातलं, एवढं सगळं केलं, स्वतःच्या नवऱ्याने 2 ग्रॅम तुझ्या अंगावर सोनं नाही घातलं, अंगठीपासून कानातल्यापासून ते गळ्यातलं सुद्धा माझं स्वतःचं दिलंय मी. लाज वाटू दे, लाज. तर हे बघ, जे काही केलं ना मी, ती माझं गंगेला वाहिलं. एखाद्या अनाथ मुलावर जर मी एवढं सगळं केलं असतं ना तर मला त्याचं पुण्य लागलं असतं आणि त्याला जाणीव राहिली असती. परंतु तुझ्यासारख्या बैमान जातीवर मी एवढं सगळं खर्च केलं ना आणि माझं जे काही दिलंय ना ती सगळं व्यर्थ गेलेलं आहे. तर असू दे, काय असतंय माहितीये का, आई बापाचं काम असतं ग. ती जन्म दिलाय ना तर त्याचं सगळं करणं. आणि तुमच्यासारखी अशी जात अशीच असती जी उलटी टांगडी करते आई बापावर. आणि तुझ्यासारखी तर पोरगी आयुष्यात कुणाच्या आयुष्याला जन्माला येऊ नये. मी तर म्हणते ना, इथून पुढे जेवढे बी जन्म मी घेईल ना, मला मुलगीच नको, इतकी मी वैतागले तुला. कारण की तू एवढं सगळं करून सुद्धा तुला त्याची जाणीव तर सोड, पण तुला आईला कसं बोलायचं असतं हे जे संस्कार सुद्धा तुझ्या आईने तुला दिले नाहीत. खरंच तुझी आई म्हणायच्या लायकीची नाही. तुझ्या आईने तुला संस्कार दिलेले नाहीत. तुझी आई चांगली नव्हती मुळात, तर तू कुठून चांगली असणार आहे? बरोबर की नाही? तर चला फ्रेंड्स, माझं खूप काही चुकलं जरी असेल तरी तुम्ही मला सांगू शकता. मला काहीच राग येणार नाही आणि मी आता इथून पुढं
हे बघा, माझ्यासाठी इथून पुढं माझ्या मुलाच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात कुणीच नसणार आहे. आणि मला आता कुणाचं घेणं देणं बी नाही, कारण ज्याला किंमत नाही त्याला किंमत द्यायची नाही. आणि आपला स्वाभिमान आता सांभाळायचा, स्वाभिमान सोडून द्यायचा नाही. आणि ही आईचं जी मन आहे ना, आणि ही आईचं जी प्रेम आहे ना, ह्याच्यावर एवढा मोठा दगड ठेवायचा आहे. आणि ती ठेवणार, नावच बदलून टाकणार. जर का मी हे केलं नाही ना, मुलीसोबत संबंध तोडले नाहीत ना, तर मी माझं स्वतःचं नाव बदलून टाकल. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा ना, आपली आपली काळजी. बाय बाय.